राम राम विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना जय हरी. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. डोळे गुरुजी काय घेऊन आले आज? चला, डोळे गुरुजी घेऊन आलेत शब्दाची पाचवी जात. शब्दाची पाचवी जात. किती जाती आहे शब्दाच्या? 8 जाती. पहिली जात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. सुरुवातीच्या 4 जाती कशा आहे? विकारी आहे. म्हणजे बाळांनो 4 शब्द हे बदलणारे आहे. सव्ये आहे. विकारी म्हणजे काय? सव्ये. कोणते? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. विशेषण, क्रियापद. किती शब्द? 4 शब्द. हे 4 शब्द जे आहे विकारी आहे याच्याबद्दल आपण सविस्तर शिकलोय. आज आपल्याला शिकायचंय क्रिया विशेषण अव्यय म्हणजे अविकारी. अविकारी जातीला सुरुवात होते. अविकारी म्हणजेच काय? अव्यय. अविकारी म्हणजे काय बाळांनो? अव्यय. मग अव्यय जातीला सुरुवात करायची आपल्याला. काय सांगते अव्यय जात? अव्यय जातीतच नाव आहे अव्यय. अविकारी म्हणजे ज्यांच्यामध्ये विकार होत नाही, बदल होत नाही. म्हणजे ज्या जाती कशा राहत्या? अव्यय राहत्या. अव्यय. मग अशा कोणत्या जाती आहे? पहिली जात क्रिया विशेषण अव्यय. दुसरी जात शब्दयोगी अव्यय. तिसरी जात उभयान्वयी अव्यय. आणि चौथी जात केवल प्रयोगी अव्यय. मग त्या 4 जाती ज्या आहे अविकारी म्हणजेच कशा आहे? अव्यय आहे. म्हणजे बदलत नाही. न बदलणाऱ्या जाती म्हणतात त्यांना. मग आता लक्षात घ्या बाळांनो, न बदलणाऱ्या जाती अविकारी जाती किती आहे? 4. त्यातली पहिली जात आपण शिकणार आहे. त्या जातीचं नाव काय? क्रिया विशेषण. क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. मग गुरुजी आता आम्हाला सांगा तुम्ही क्रिया विशेषण म्हणजे काय? बाळांनो लक्षात घ्या, शब्दाच्या जाती एकमेकावर आधारित आहे. एकमेकावर आधारित आहे. कोण? शब्दाच्या जाती. मग आपण सुरुवातीच्या 4 जाती बघितल्या. पहिली जात होती नाम. नामाचं काम होतं कर्ता आणि कर्म बनणे. सर्वनामाचं काम काय होतं? नामाची जागा घेणे. म्हणजे सर्वनामाचंही काम तेच, कर्ता आणि कर्म बनणे. तिसरी जात जन्माला आली. त्या जातीचं नाव विशेषण ठेवलं. तिचं काम काय हो? नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणे. विशेषण जातीचं काम होतं काय? नाम किंवा सर्वनाम. नाम आणि नामाच्या जागी येणार सर्वनाम यांच्याबद्दलच माहिती सांगण्याचे काम तिसरी जात करत होती. आता तिसऱ्या जातीतला जो शब्द होता विशेषण तो इथं आलेलाच आहे. मग 4 नंबरची जात आपण बघितली काय? क्रियापद. त्याच्यातला एक अर्धा शब्द इथं आला क्रिया. म्हणजे तिसऱ्या जातीतला पूर्ण शब्द विशेषण आणि चौथ्या जातीतला अर्धा शब्द क्रिया आणि 5वी जात तयार झाली. काय? क्रिया विशेषण अव्यय. म्हणजे काय? विशेषणाला सांगितलंय विशेषणा तुझं काम काय रे? तो म्हणे माझं काम आहे नाम आणि नामाच्या जागी येणार जे सर्वनाम असतं का त्यांच्याबद्दल चुगल्या करणे. त्यांच्याबद्दल माहिती सांग. कशी? विशेष. हो. मग क्रियापदा तुझ्याबद्दल कोण माहिती सांगेल? विशेषण तर सांगणार आहे का? नाही. विशेषणाचं काम आहे नाम आणि नाम, नाम आणि नाम, नाम आणि नामच. नामाच्या जागी येणार सर्वनाम यांच्याबद्दल माहिती सांगणे कोणाचं काम आहे? विशेषणाचं. मग क्रियापद म्हणलं अरे माझ्याबद्दल कोणी आहे का रे सांगणार? मी किती महत्वाचं काम करतो, मी नसल्याशिवाय वाक्यपूर्ती होणार नाही. मग माझ्याबद्दल माहिती सांगण्यासाठी कोणीतरी यावं. आणि मग आलं कोण? क्रिया विशेषण आलं पळत. मी सांगतो काय? मी सांगतो काय? क्रिया विशेषण विशेष. ए क्रियापदा
क्रियापदा ओय बाप्पा लक्ष दे ना इकडं वही पेन घेऊन बैस बाजीराव हा काय म्हणलंय क्रियापद त्याने क्रियापदाबद्दल कोणीच माहिती सांगा ना काय करा बाबा मग आलं कोण क्रियाविशेषण म्हणाल ए क्रियापदा अरे मी येतोय मी कुठं क्रियेबद्दल क्रियापदाबद्दल क्रियापदाबद्दल हो क्रियापदाबद्दल कुणाबद्दल क्रियापदाबद्दल कशी विशेष सांगणार कशी विशेष अशी तशी नाही विशेष कुणाबद्दल कुणाबद्दल क्रियापदाबद्दल क्रियापद म्हणलं अरे माझ्याबद्दल कोणी माहिती सांगायला जन्माला आलं नाही रे बाबा अजून पळतच आलं कोण क्रिया विशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती कशी माहिती विशेष माहिती सांगणारा शब्द त्याचं नाव काय क्रिया विशेषण अव्यय आलं का लक्षात 5 नंबरची जात कोणासाठी जन्माला आली आहे 4 नंबरच्या जातीसाठी जन्माला आली 4 नंबरच्या जातीबद्दल माहिती सांगण्यासाठी जात जन्माला आली तिचं नाव क्रिया विशेषण अव्यय येतंय का लक्षात बाबू अय बाबू बाबू आहे काय कुणाबद्दल माहिती सांगते क्रिया विशेषण नावातच आहे क्रियापदाबद्दल कशी विशेष क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारी जात जी अव्यय राहते बदलत नाही हा मीच सांगितली माहिती मी बदलत नाहीये मी सांगितली अशी म्हणणारी जात म्हणजे कोणी क्रिया विशेषण अव्यय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारी जात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारी जात त्या जातीचं नाव काय क्रिया विशेषण अव्यय फिट झालं का फिट डोक्यात मग क्रिया विशेषण कोणासाठी जन्माला आलेत क्रियापदासाठी जन्माला आले म्हणून विशेषणाचा आणि क्रियापदाचा संबंध जोडायचा नाही विशेषण ही जात विकारी आहे आणि ती जात कोणाबद्दल माहिती सांगण्यासाठी येते नाम आणि नामाची जागा घेणारी जात सर्वनाम आणि क्रिया विशेषण जरी आपल्याला वाटलं नावार झाले सारखे दिसते तसं डोक्यात ठेवायचं नाही सरळ साधं सोपं काय लक्षात ठेवायचं गुरुजी सोपं सांगा सोपं सांगू राहिलो काय सोपं क्रियेबद्दल कशाबद्दल क्रियेबद्दल जर एखाद्याला हे अवघड वाटत असेल तर मग काय म्हणा क्रियापदाबद्दल कुणाबद्दल क्रियापदाबद्दल कशी विशेष क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो अव्यय राहतो म्हणजे बदलत नाही त्याचं नाव काय आहे क्रिया विशेषण अव्यय लक्षात येतंय का आलंय चला गुरुजी पुढे मग आता लक्षात घ्या बाळांनो क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो अव्यय राहतो क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेष काय कुणाबद्दल क्रियेबद्दल क्रिया म्हणजे कोण दाखवतं क्रियाबद्दल दाखवतं म्हणून काय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो अव्यय राहतो त्याचं नाव काय क्रिया विशेषण अव्यय चला मग गुरुजी पुढे आता व्याख्या समजली आम्हाला काय समजली क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो अव्यय राहतो क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियेबद्दल कसे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याचं नाव काय गुरुजी त्याचं नाव आहे क्रिया विशेषण अव्यय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द चला पुढे चला
क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याचं नाव काय? क्रियाविशेषण अव्यय. मग क्रियापदाबद्दल मोठं होतं म्हणून म्हणा काय? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याचं नाव क्रियाविशेषण अव्यय. गुरुजी चला पुढं. मग बाळांनो लक्षात घ्या, 5 नंबरची जात जन्माला आली चौथ्या जातीसाठी जन्माला आली 5 नंबरची जात, आणि मग तिचं नाव ठेवलं क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारी जात म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. आता लक्षात घ्या बाळांनो, कधी कधी काय घडतं, मग क्रियाविशेषणाचं काम काय गुरुजी? क्रिया कोठे घडली, केव्हा घडली, कशी घडली, किती वेळा घडली, किती प्रमाणात घडली. केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती घडली, किती प्रमाणात घडली, याचं उत्तर म्हणजे काय असतं बाळांनो? क्रियाविशेषण अव्यय. क्रिया कोठे, केव्हा, कशी, किती, केव्हा कोठे कशी किती, केव्हा कोठे कशी किती, तेव्हा जे उत्तर येतं त्याचं नाव काय असतं? क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाला विचारावं लागतं, बापा कोठे, केव्हा, कसे, किती. चला मग आता गुरुजी, क्रियाविशेषण काही असे असतात का ज्यांच्यामध्ये बदल होतो? हो, लक्षात घ्या. क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय फरक आहे. हो, इथे आपण शेवटी अव्यय जोडलंय, इथं जोडलं का? नाही जोडलं, अजिबात जोडलेलं नाही. काय इथं काय म्हटलं आपण? क्रियाविशेषण, आणि इथं काय म्हटलं? क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे क्रियाविशेषण या ठिकाणी बदलू शकतात. काय होतात? बदलू शकतात. हो, काही क्रियाविशेषणे बदलणारी असतात. क्रियाविशेषण अव्यय काय सांगतं? अरे मी बदलतच नाही ना. पुलिंगी करता असो, स्त्रीलिंगी असो, वाक्याची सुरुवात पोराच्या नावाने असो का पोरीच्या नावाने असो, मी बदलत नाही म्हणजे नाही. समजा आपण पोराचं नाव घेतलं, बाबूराव, बाबू. काय म्हटलं आपण? बाबू काय करतो? बाबू हळू बोलतो. बघा बरं, बाबू हळू बोलतो का रे? बोलण्याची क्रिया आहे. मग कसा बोलतो, कोठे बोलतो, केव्हा बोलतो, केव्हा कोठे कसे किती. आता या ठिकाणी आपण काय म्हटलं? बाबू हळू बोलतो, बोलण्याची क्रिया आहे. बोलण्याची काय आहे? क्रिया आहे. आता या बोलण्याच्या क्रियेबद्दल कोणता शब्द अधिक माहिती सांगतोय? हळू शब्द अधिक माहिती सांगतोय. मग लक्षात घ्या बाळांनो, क्रियेबद्दल, कोणाबद्दल? क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोण? हळू. मग हळू काय? क्रियाविशेषण आहे. पण अव्यय म्हणायचं नाही गुरुजी. मग काय करायचं? इथं बाबू पोराचं नाव आहे, पोराचं नाव काढा, पोरीचं नाव टाका. मुलाचं नाव काढा, मुलीचं नाव टाका. गुरुजी पोरगा पोरगी नका म्हणत जाऊ. का बरं? पोरगा आणि पोरगी आणि मुलगा आणि मुलगी काय वेगळे आहे का? मराठी शब्द येते, पोरगा, पोरगी, पोर. लक्षात घ्या. आता आपण बाबू काढणं काय म्हटलं? आपली ही मंदा. काय म्हटलं आपण? मंदा काय करते रे? ए मंदे, आली गाली, आली रे आली. मंदा हळू बोलते. आता मला सांगा, इथे बोलण्याचीच क्रिया आहे, या ठिकाणी कशाची क्रिया आहे? बोलण्याची. पण इथं बोलणारा बाबू होता आणि इथं बोलणारी मंदा आहे. म्हणजे या ठिकाणी कर्ता पुलिंगी आहे आणि या ठिकाणी स्त्रीलिंगी आहे. बर, इथं पोरगा आहे आणि इथं पोरगी आहे. पण या ठिकाणी जो बदल झाला तो झाला का? नाही. म्हणजे वाक्याची सुरुवात पोराच्या नावाने, काय नावाने? पोराच्या. आणि इथं पोरीच्या नावाने. म्हणजे कर्ता पुलिंगी आहे, कर्ता स्त्रीलिंगी आहे. बाबू बोलतो, मंदा बोलते. पण
हा जो शब्द आहे यात काही बदल नाही ना. म्हणजे या शब्दात बदल झालेला नाही, म्हणजे बदलत नाही, म्हणजे हा शब्द बदलत नाही, म्हणजे बदलत नाही म्हणजे त्याचं नाव काय आहे? अव्यय. काय आहे? अव्यय. बदलत नाही मी. मी पाहिलं मंद हळू बोलत होती. म्हणजे काय? हळू हळू हा शब्द या ठिकाणी बदलत नाही म्हणून त्याचं नाव अव्यय. आणि क्रियेबद्दल माहिती सांगतो म्हणून क्रियाविशेषण अव्यय. कळतंय का? काय कळतंय? लक्षात घ्या. आपण म्हटलं अनेक वचनी करता घ्या गुरुजी. आपण म्हटलं मुले किंवा मुली हळू बोलतात, मुले हळू बोलतात. आता अनेक वचनी करता घेतला आपण, मुले हळू बोलतात बोलतात बोलतात. मुले हळू बोलतात. आता या ठिकाणी पुलिंगी करताय, या ठिकाणी स्त्रीलिंगी करताय, आणि या ठिकाणी अनेक वचनी आहे. पण इथं काही बदल आहे गो. हळू 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 म्हणजे क्रियेबद्दल माहिती सांगून जो शब्द अव्यय राहतो त्याचं नाव काय? क्रियाविशेषण अव्यय. समजलं ना? या शब्दात बदल होत नाही. हा हळू हळू हळू. आलं लक्षात? मग आता लक्षात घ्या बाळांनो, हे झालं क्रियाविशेषण अव्यय. मग काही क्रियाविशेषण तुम्ही म्हटले गुरुजी आता बदलतात. मग आपण म्हटलं काय? आपली ही गुरुजी कोण हो? मैना आले रे भाऊ. मैनाबाई. मैना चांगली चांगली चांगली, मैना चांगली नाचते. अशी नाचती मैना ग. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होत्या या कायली. मैना चांगली नाचते. आपण म्हणलं नाचते. हो, कशी नाचते? चांगली. चांगली शब्द नाचते या क्रियेबद्दल माहिती सांगतोय. नाचते कशी नाचते? हो, चांगली नाचते ती. हो, मग क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण. मग आता इथं पोरीच्या नावाने सुरुवात आहे. आता पोरगा घ्या, पाहायचं हा शब्द बदलतो का? बदलला तर समजून चालायचं, अरे अव्यय नाही. आता समजा आपण घेतलं काय? आपण म्हटलं आपला रावण. काय म्हटलं? रावण चांगला. चांगला. हो, रावण चांगला नाचतो. आता मला सांगा, या ठिकाणी मैना आहे चांगली, आणि या ठिकाणी रावण आहे चांगला. म्हणजे कर्त्यानुसार कोण बदलू राहिले? कर्त्याच्या लिंगानुसार क्रियाविशेषण बदलतय. बदलतय. हो, अरे पण ही जात बदलणारी नाही ना. क्रियाविशेषण अव्यय. अव्यय म्हटल्यावर बदलत नाही. अरे ही तर बदलली म्हणून या ठिकाणी फक्त काय लावलं? क्रियाविशेषण. काय लावलं? क्रियाविशेषण. आपण म्हटलं ते चांगले नाचतात. काय म्हणलं आपण? ते चांगले चांगले चांगले, ते चांगले नाचतात नाचतात नाचतात. या ठिकाणी नाचण्याची क्रिया बाळांनो. पण इथं काय? चांगली चांगला चांगली. अरे हे तो बदलू राहिलं. हो, बदलतंय म्हणून त्याच्या शेवटी अव्यय लावायचं नाही. त्यांना फक्त काय म्हणायचं? क्रियेबद्दल माहिती सांगतात म्हणून. क्रियेबद्दल माहिती सांगतात म्हणून क्रियाविशेषण. बदलतेत म्हणून त्यांना अव्यय म्हणायचं नाही, यांना अव्यय म्हणायचं. क्रियाविशेषण अव्यय. मग गुरुजी नेमकं काय लक्षात ठेवायचं? तर बाळांनो 99% क्रियाविशेषण ही अव्यय असतात. क्रियाविशेषणे कशी असतात? अव्यय असतात, म्हणजे बदलत नाही. मग काही, मग इथं काय लक्षात ठेवायचं? काही क्रियाविशेषणे, काय? काही क्रियाविशेषणे बदलतात. काही क्रियाविशेषणे, काही क्रियाविशेषणे काय? काही क्रियाविशेषणे बदलणारी असतात. बदलणारी
असतात. बदलणारी असतात म्हणजे काय हो गुरुजी? बदलणारी असतात म्हणजे विकारी असतात. काही क्रियाविशेषणे विकारी कंसात सव्यय असतात, विकारी असतात. बाळांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं बरं का, काही क्रियाविशेषणे विकारी असतात असं जर विधान आलं कुठं तर त्याला योग्य म्हणावे, अयोग्य म्हणू नये. येते लक्षात? म्हणजे काय, 99% क्रियाविशेषण ही अव्यय असतात. 1% काही क्रियाविशेषणे काय असतात? काही क्रियाविशेषणे बदलणारी असतात. म्हणजे काय, विकारी म्हणजेच काय, सव्यय असतात. संकल्पना क्लिअर करून घ्यायची आहे. क्रियाविशेषण अव्यय, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जो अव्यय राहतो त्याचं नाव क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण ही क्रियापदाबद्दल माहिती सांगण्यासाठी येतात आणि ती कधीही बदलत नाही. मग काही बदलणारे असतात. म्हणून एक विधान आपल्याला हे तर माहीतच आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणजे अविकारी जात आहे. क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणजे अविकारी जात आहे. परंतु काही क्रियाविशेषणे सव्यय असू शकतात किंवा असतात. हे विधान सुद्धा योग्य आहे. आले लक्षात? मग चला बाळांनो, आत्ता शिका आपण व्याख्या बघितली. क्रियाबद्दल, क्रियेपदाबद्दल, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो अव्यय राहतो त्याचं नाव क्रियाविशेषण अव्यय. फक्त तिथे एक विधान टिप करून ठेवायची, काही क्रियाविशेषणे अविकारी, काही क्रियाविशेषणे विकारी असतात. विधान सत्य आहे, योग्य आहे, बरोबर आहे. आलं लक्षात? मग लक्षात घ्या. आता आपल्याला बघायचं काय, क्रियाविशेषण, क्रिया कोठे घडली, केव्हा घडली, कशी घडली, किती प्रमाणात घडली, किती वेळा घडली, केव्हा कोठे कशी किती, केव्हा कोठे कशीची उत्तरे काय असतात? क्रियाविशेषण अव्यय असतात. काय असतात? क्रियाविशेषण अव्यय. मग आता बाळांनो लक्षात घ्या, क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य 2 प्रकार पडतात. एकाला म्हटलं अर्थमूलक आणि एकाला म्हटलं स्वरूपमूलक. अर्थमूलक आणि स्वरूपमूलक. अर्थमूलक आणि दुसरा आहे स्वरूपमूलक. जर आपल्याला विचारलं क्रियाविशेषणाचे मुख्य प्रकार किती, तर 2 सांगायचे, अर्थमूलक आणि स्वरूपमूलक. अर्थमूलक आणि स्वरूपमूलक लक्षात ठेवायचे बाळांनो. अर्थमूलक आणि स्वरूपमूलक. वही पेन घेऊन बसायचे बाजीराव मस्तानी. दोघं जरी शेजारी असले ना तरी सुद्धा काय करायचं, वही पेन घेऊन लिहित राहायचं. एकदा लिहिणे म्हणजे 10 वेळेस वाचण्याची बरोबरी असते बाळांनो. म्हणून लक्ष द्यायचं. काय, क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य प्रकार 2. एकाला म्हटलं काय, अर्थमूलक आणि एकाला म्हटलं काय, स्वरूपमूलक. गुरुजी, अरे हे पिपेट्या वगैरे बनवा, दन आम्हाला दाखवा. तसं काही मजाच नाही. वाचून दाखण्यात मजा काय? लक्षात घ्या. अर्थमूलकचे प्रकार पडतात बाळांनो किती. अरे बाप, गुरुजी सरळ रेषा येते राव तुम्हाला. अर्थमूलकचे प्रकार किती? 6 आहे. अरे बापरे, काही घाबरायचं नाही. कालवाचक, कालवाचक. दुसरा गुरुजी स्थलवाचक, रीतिवाचक. कोणतं वाचक? रीतिवाचक. संख्यावाचक. संख्यावाचकला काय म्हणतात? परिमाण. काय? परिणाम नाही, परिमाण. परिमाणवाचक. परिमाणवाचक. संख्यावाचकचं दुसरं नाम काय? परिमाण, माप, संख्या, माप. प्रश्नार्थक आणि इथं आहे निषेधार्थक.
आता लक्षात ठेवा बाळांनो, कालस्थल रीती संख्या प्रश्न निषेध, कालस्थल रीती संख्या प्रश्न निषेध पाठ करून टाकायचं. काय? कालस्थल रीती संख्या प्रश्न निषेध, 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 कालस्थल रीती संख्या प्रश्न निषेध. क्रियाविशेषण अव्ययाची व्याख्या बघितली आपण. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो अव्यय राहतो त्याचं नाव क्रियाविशेषण अव्यय. काही क्रियाविशेषण सव्य असतात विधान बरोबर. द एंड. मग क्रियाविशेषण ओळखायचे कसे? केव्हा, कुठे, कसे, कितीने प्रश्न विचारा, येणार उत्तर क्रियाविशेषण अव्यय असणार आहे. मग आता लक्षात घ्या, क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य दोन प्रकार, एकाला म्हटलं अर्थमूलक आणि एकाला म्हटलं स्वरूपमूलक. मग अर्थमूलकचे किती प्रकार बाळांनो? 6 प्रकारे. कालस्थल रीती संख्या प्रश्न निषेध, कालस्थल रीती संख्या प्रश्न निषेध, कालस्थल रीती संख्या प्रश्न निषेध, कालस्थल रीती तीनचे गट करा, तीनचे गट. कालस्थल रीती, कालस्थल रीती, कालस्थल रीती, कालस्थल रीती, कालस्थल रीती, संख्या प्रश्न निषेध, संख्या प्रश्न निषेध, संख्या प्रश्न निषेध. पाठच करून टाकायचं धाड 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 धाड. एकाच दृष्टिक्षेपामध्ये संपूर्ण क्रिया विशेषण अव्यय आपल्याला दिसलं पाहिजे. संरचनाच याला म्हणते मग बाळांनो. आता बघा, काल म्हणजे काय बाळांनो? क्रिया विशेषण अव्यय बाबा आहे. क्रिया विशेषण अव्यय बाबा. बाबाला किती पोरं झाले? 2. कोणते? अर्थमूलक आणि स्वरूपमूलक. अर्थमूलक आणि स्वरूपमूलक. अरे बापरे, बाबाला 2च पोर होते. बाबाची 50 एकर जमीन होती. 2 पोराला 25 एकर. अरे भाऊ, किती एकर? 25 एकर. पुढे बाबा आणि मग पोराला पोरं झाली. पहाय, या पोराने तर खेळ करून टाकला सारा. काय खेळ केला पाहिजे. किती? 6 डायरेक्ट 6 पोरं. कालस्थल रीती संख्या प्रश्न निषेध. अर्थमूलक नावाच्या पोराला किती पोरं झाले रे? 6 पोरं झाले. खेळच झाला सारा. आता काय 25 एकरचं काय होईल बाबा? त्याला वाटलं 25 एकर आहे. त्याने काही विचार केलाच नाही. स्वरूप मूलक. आता लक्षात घ्या, अर्थमूलकचे प्रकार किती आहे? अर्थमूलकला 6 मुलं झाली. 1 2 3 4 5 6. त्याचं नाव ठेवलं कालस्थल रीती संख्या प्रश्न निषेध. मग स्वरूपमूलकला 3 झाले बाबा. स्वरूपमूलकला किती झाले? 3. एकाचं नाव ठेवलं काय ठेवलं गुरुजी? एकाचं नाव ठेवलं सिद्ध, दुसऱ्याच ठेवलं साधित, दुसऱ्याच काय ठेवलं? साधित. आणि तिसऱ्याचं काय ठेवलं? कसं लक्षात घ्या, तिसऱ्याचं नाव काय ठेवलं? सिद्ध, साधित आणि स्थानिक. सिद्ध, साधित आणि स्थानिक. लक्षात घ्या बाळांनो. सिद्ध, साधित आणि स्थानिक क्रियाविशेषण आहे. काय म्हटलं? क्रियाविशेषण आहे. चला 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 चला, फास्ट घ्या गुरुजी. क्रियाविशेषण, क्रियाविशेषण, क्रियाविशेषण. बाळांनो, सर्वांना समजण्यासाठी गती कमी आहे. तुम्हाला जर समजा असं वाटलं की हे लेक्चर आपल्याला थोडंसं स्पीड ना पाहिजे, तर त्याच्यामध्ये खाली ऑप्शन असतात. तुम्ही स्पीड वाढवू शकतात, वाऱ्याच्या गतीने सुद्धा ऐकू शकतात. स्थानिक क्रियाविशेषण अव्यय बघा. आता स्वरूपमूलकचे किती पोरं रे? 3 आहे. सिद्ध, साधित आणि स्थानिक. सिद्ध, साधित आणि स्थानिक. मग आता लक्षात घ्या बाळांनो, कालस्थल रीती संख्या प्रश्न निषेध. कालस्थल रीती संख्या प्रश्न निषेध कशाचे प्रकार आहे? अर्थमूलकचे प्रकार आहे. आणि स्वरूपमूलकचे किती आहे? 3. सिद्ध, साधित, स्थानिक. सिद्ध, साधित आणि स्थानिक. सिद्ध, साधित आणि स्थानिक. बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता कालवाचकचे 3 पोरं झाले. परत जमिनीची विभागणी झाली. तुकडे 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 झाले. आता एक तुकडा बी आहे ना पोराला. आता लक्षात घ्या, याचे 6 झाले. याने याचे 3 आले. पाहते किती रे? 3 आले रे बाळांनो. जमिनीचे तुकडे कसे झाले ते सांगतोय बाळांनो मी तुम्हाला. म्हणून जमिनी राहिल्या नाही आता. याला काय म्हटलं? याला म्हटलं कालदर्शक. काय म्हटलं याचं नाव? कालदर्शक. याचं काय ठेवलं? याचं ठेवलं सातत्यदर्शक.
सातत्य दर्शक. याचं काय ठेवलं गुरुजी? आवृत्ती दर्शक. कोणतं दर्शक? आवृत्ती दर्शक. येते एक लक्षात? हा. मग कालवाचकचे 3 लेकर झाली. कालवाचकचे 3 प्रकार पडले बाळांनो. कोणकोणते? कालदर्शक, सातदर्शक, आवृत्ती दर्शक. कालदर्शक, सातत्य दर्शक, आवृत्ती दर्शक. मग स्थलवाचकचं लग्न झालं, स्थलवाचकला 2 लेकर झाले. कोणकोणते झाले रे? एकाला म्हटलं स्थिती दर्शक. कोणतं दर्शक? स्थिती दर्शक. आणि दुसऱ्याला काय म्हटलं? गती दर्शक. हा, लक्षात येतंय का? स्थिती आणि गती कोणाचे प्रकारे बाळांनो? 2 प्रकारे. कोणाचे? स्थलवाचकचे. मग तिसऱ्याचं लग्न झालं, त्याचं नाव ठेवलं रीतिवाचक. रीतिवाचकचे पण 3 प्रकार पडले बाळांनो. किती प्रकार आहे? 3 प्रकार. आता जास्तच गर्दी व्हायला लागली बरं का, कुटुंब मोठं झालं. हा, मग बाकीचे मंडळी आपण नंतर लिहू. रीतिवाचक किती प्रकारे? 3 प्रकारे. कोणकोणते? प्रकार. प्रकार, अनुकरण, अनुकरण, प्रकार, अनुकरण आणि निश्चय. प्रकार, अनुकरण, निश्चय. आणि मग संख्यावाचकचे त्याचे पण 4 आहे बाळांनो. अरे बाप गुरुजी, याने तर काय सारी जमिनीचा तुकडे तुकडेच करणं लावले. 1, 2, 3, 4. अरे बापा 5. हो, अरे बाप्पा 6. 6 आहे. याने बापाचं रेकॉर्ड नाही रेकॉर्ड नाही म्हटलं, सारखेच. याचे 6, याचे 6. याला प्रकर्षदर्शक, अपकर्षदर्शक, आधिक्यदर्शक. हां, या ठिकाणी संख्यावाचक. किती प्रकारे? 6. आता लिहायला जागा नाही बाळांनो आपल्याला. मग प्रश्नार्थक आणि निषेधार्थक यांचे काही प्रकार पडत नाही. याला म्हणतात संरचना. एकाच दृष्टिक्षेपामध्ये संपूर्ण प्रकरण. एकाच दृष्टिक्षेपामध्ये संपूर्ण प्रकरण आपण या ठिकाणी लिहिलेले बाळांनो. हा, मग आता काय करायचं? याला स्टॉप करून हे लिहून काढायचं. तुम्ही संरचना तयार करायची आणि संरचना पाठ करायची. दन 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 दन. कशी? क्रियाविशेषणाव्यय. क्रियाविशेषणाव्ययाचे मुख्य प्रकार किती? 2. अर्थमूलक, स्वरूपमूलक. अर्थमूलकचे प्रकार किती? 6. कोणकोणते? काल, स्थल, रीती, संख्या, प्रश्न, निषेध. काल, स्थल, रीती, संख्या, प्रश्न, निषेध. कालवाचकचे 3 प्रकार. कालदर्शक, आवृत्ती दर्शक, सातत्य दर्शक. स्थलवाचक किती प्रकार? 2. स्थिती आणि गती. रीतिवाचकचे किती प्रकार? अनुकरण, निश्चय. आणि संख्यावाचकचे किती? 6 प्रकार. या दोघांचा प्रकार पडत नाही. स्वरूपमूलकचे किती प्रकार? 3. सिद्ध, साधित आणि स्थानिक. आले लक्षात? हे स्टॉप करून तुम्ही लिहून घ्या. आणि आता एक प्रकार आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचा आहे. मग पुढचा आत्ता संकल्पना आणि संरचना दिलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत एक प्रकार. पहिला प्रकार अर्थमूलकचा, कालवाचक, क्रियाविशेषण, अव्यय. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.